शुभारंभ प्रसंगी मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रविदादा चव्हाण, मंचावर सर्व सन्माननीय व्यासपीठ आदरणीय दादा, आदरणीय सुनीलजी, सर्व व्यासपीठाची क्षमा मागतो, वेळ कमी आहे, परंतु उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खऱ्या अर्थाने 1980 ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली। या स्थापनेपासून तर आज तागायत भारतीय जनता पार्टीचा या जिल्ह्यावर वर्चस्व राहिलेला आहे। मग त्या ठिकाणी स्वर्गीय इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी भाजप जिंकलं। राजीव गांधीजींची हत्या झाल्याच्या नंतर ज्यावेळेस निवडणुका झाल्या भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी जिंकली। सातत्यानं जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश देणारे तुम्ही सर्व उपस्थित कार्यकर्ते बंधूंनो, आपण सर्वजण आहात। या ठिकाणी आदरणीय दादा असतील, आदरणीय लोणीकर साहेब असतील, अनेक ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहे। या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काळात भारतीय जनता पार्टीचा सोसायटीचा सदस्य नव्हता, ग्रामपंचायतचा सदस्य नव्हता, पंचायत समितीचा सदस्य नव्हता, अशा कालखंडामध्ये या सर्व नेते मंडळींनी भारतीय जनता पार्टी रुजवण्याचं, वाढवण्याचं काम केलं। आज आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये आहेत, ज्याला कोणाला सरपंच पदापर्यंत, पंचायत समिती, जिल्हा परिषद वेगवेगळ्या पदावर पोहोचवण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी मित्रबंधू झालेलं आहे। आणि मला खात्री वाटते या कार्यालयाचं निश्चित आदरणीय दादा, लोणीकर साहेब सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जुनं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय होतं, आता संघटनात्मक दृष्टिकोनातून महानगर आणि ग्रामीणचं वेगळं झालंय। सन्माननीय कुचे साहेब असतील, संतोष भाऊ दानवे साहेब असतील, आबा असतील, या सर्वांच्या पुढच्या पिढीच्या हातामध्ये आता ही कार्यालय आणि पुढचं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सेवा देण्याचं काम आमच्या त्या ठिकाणी माध्यमातून होणार आहे। मित्र, मी निश्चित आपल्याला सांगतो की आज भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मनामध्ये अतिशय आनंद होतोय की आपल्या हक्काचं कार्यालय, आपल्या एका हक्काचं व्यासपीठ, ज्या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी असेल, सर्वसामान्य मजूर असेल, शेतमजूर असेल, सर्व समाज घटकांच्या प्रश्न सोडवण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमातून होणार आहे। आणि आपलं भाग्य आहे की कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी राज्याचे लोकप्रिय नेते ज्यांनी विकासाचं विजन महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर ठेवलं आणि ते पूर्णत्वात नेत असताना मोठे मोठे समृद्धीसारखे महामार्ग असतील, मेट्रो ट्रेन असतील, शेतकरी कर्जमाफी असेल किंवा विविध योजनांच्या माध्यमातून एक आदर्श विकासात्मक महाराष्ट्र करण्याचं काम सन्माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय। आपल्या जालना जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर दानवे साहेब असतील, लोणीकर साहेब असतील, वारंवार जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगानं राज्याच्या पातळीवर नेतृत्व करत असताना, देशाच्या पातळीवर नेतृत्व करत असताना या दोन्ही नेत्यांनी घार ते उंच आकाशी, तिचं लक्ष पिल्यापाशी या म्हणीप्रमाणे कायमस्वरूपी जालना जिल्ह्यासाठी केंद्रातून असेल, राज्यातून असेल, आपल्या खात्यामध्ये काय पडू शकतं हे या ठिकाणी नेते मंडळींनी पाहिलं। आणि जिल्ह्याच्या खऱ्या अर्थानं कधी काळी आपण सातत्याने म्हणायचो की आपला जिल्ह्याची, लातूर जिल्ह्याची निर्मिती एका वेळी झाली। टेकाळे साहेब, आपणही बऱ्याच वेळा लेखणी करायचे, मला आठवतंय ज्यावेळेस आम्ही अगदी युवा याच्यामध्ये होतो, सर्व पत्रकार बांधव आहेत, राऊसाहेब आहेत, या ठिकाणी सर्वांचे नाव घेत नाही, आम्ही त्यावेळेस असं बातमी घेऊन यायचो। त्या काळात काही युग नव्हतं, फास्ट हे नव्हतं, फॅक्स पाठवावं लागायचा, आम्ही तुमच्याकडे बातमी घेऊन यायचो। अशा परिस्थितीमध्ये त्या काळात लिखाण होत होतं की लातूर जिल्ह्याची आपली निर्मिती एकाच वेळी झाली, परंतु आपण मागे आहोत। परंतु आता चित्र बदललंय। वर्षानुवर्ष जो रेल्वेचा प्रश्न होता, आदरणीय दादांच्या माध्यमातून जळगावपासून या ठिकाणी जोडणारा रेल्वे मार्गाचं काम त्या ठिकाणी झालंय। ड्रायपोर्टच्या माध्यमातून भविष्याच्या काळामध्ये तुम्ही लिहून घ्या की आणखीन 10, 15, 20 वर्षानंतर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे ट्विन सिटी झाल्याशिवाय राहणार नाही।
ज्या ठिकाणी आज जर आपण हिशोब पाहिला तर रेडी रेकनर रेट जे की जुन्या काळामध्ये कोणी आपल्या भागात येत नव्हतं, गुंतवणुकी आपल्या भागामध्ये येत नव्हत्या, परंतु आज पाहिला असेल आपण या मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणुकीचं काम त्या ठिकाणी वाढवलं आहे. देवेंद्रजीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातल्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी टोयोटो सारखी कंपनी जी की जवळपास 12,000 युवकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणार आहे. बिडकीन सारख्या ठिकाणी तिचं प्रस्तावित काम त्या ठिकाणी चालू आहे. सर्व प्रोजेक्ट रिपोर्ट आणि त्या पुढच्या प्रक्रिया या माध्यमातून चालू आहेत. मित्र, मी जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही, परंतु आम्ही ह्या ऐतिहासिक शिक्षणाचे साक्षीदार आहात आणि निश्चित मला खात्री वाटते की जो का भारतीय जनता पार्टीचा या जिल्ह्यावर भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व राहिलेलं आहे, असंच वर्चस्व पुढेही टिकवण्यासाठी, कारण की आपला पक्ष हा 12 महिने 18 काळ सेवा देणारा पक्ष आहे. इतर पक्षावानी 3 महिन्यातून एकदा आपण संघटनात्मक कार्य करत नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसाच्या सुखदुःखात आपण सहभागी होतो. अनेक लोकांना वाटतं, कोणी म्हणतं EMचं हे केलं, कोणी म्हणतं ते केलं, भाजपाने ते केलं, अमुक केलं, दमुक केलं. मित्रांनो, आपल्याला अभिमानाने सांगावं वाटतं की भाजपाचा कार्यकर्ता हा तळगाळातल्या कार्यकर्त्याच्या सेवेमध्ये उपस्थित राहतो. मग तो सप्ताह असू द्या किंवा कुठलाही राजकीय असू द्या, एखाद्या गावामध्ये विवाह कार्य असू द्या, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तिथं सेवा देतो. म्हणून आपण त्या ठिकाणी निवडणुका जिंकतो. हे वेळोवेळी आपण सिद्ध केलंय. मी सांगितलं की कधी काळी आपल्याला वाण्याबांधण्याचा पक्ष म्हणून पाहायला जायचं, परंतु आता परिस्थिती बदलली. भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागामध्ये देखील ताकदीने त्या ठिकाणी काम करून आता नावारूपाला या ठिकाणी उदयास आलेली आहे. या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वाटतं, आदरणीय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून पक्षाला ताकद देण्याचं, सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम या ठिकाणी होतं. आले का थोडं अवघ्या काही क्षणामध्ये कोणी आहे का? पुन्हा कोणी आहे का? पुन्हा कोणी आहे का म्हणलं? बोललो का मीच करू? आहे ना? मी अवघ्या काही क्षणामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके भाऊ देवा भाऊ या ठिकाणी लवकरच व्यासपीठावर येणार आहेत. आल्याच्या नंतर हा आसमंत दुमदुमला पाहिजे. पहिल्या माणसापासून तर शेवटच्या माणसापर्यंत सर्व लोकांनी दोन्ही हात वर करून जोरदार घोषणा आपल्याला सर्वांना द्यायच्या आहेत. मी एकदा पुन्हा रंगीत तालीम घेतो. करा हातवर. भारत माता की. ओ भाऊ, तुम्ही मागचं घ्या ना दर्शक, आमचं नका घेऊ भाषण. जरसक तिकडे फिरवा, जरसक तिकडे फिरवा. हा कॅमेरा तुमच्याकडे आले, हातवर करा आता. भारत माता की. वंदे 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 भारतीय जनता पार्टीचा. धन्यवाद. मी व्यासपीठावरच्या सगळ्या कार्यकर्त्याला नम्रपणे विनंती करतो, PA ला बी एका बाजूला